नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. फक्त 15 खेळीमध्ये संपलेला हा खेळ आहे आणि क्वीन्स गॅम्बिट ॲक्सेप्टेड हे ओपनिंग आहे. थोडासा बिगिनर्सचा विचार करून थोडं विस्तृत विश्लेषण मी करायचा विचार करतोय. क्वीन्स गॅम्बिट ॲक्सेप्टेडच्या मूव्ज आपण बघूया. सुरुवात होते D4 D5 आणि पांढरा खेळाडू C4 खेळतो. आता हे पॉन म्हणजे मारायलाच दिलं, गॅम्बिटसाठी दिलं. त्याचे उद्देश अनेक असतात की एकतर सेंटरचा कंट्रोल याच्यामुळे पांढऱ्याकडे अधिक राहतो. पांढऱ्याची सेंटर फाईल्सवर आहे ती 2 पॉन राहतात, D4चं आणि E2चं हे किंवा E फाईलवर. आणि ह्याचं जे सेंटरचं पॉन आहे ते फ्लँकला येतं, बाजूला. म्हणजे त्याचं थोडक्यात भक्ष्य केलं आहे असं. ह्यासाठी ते दिलं जातं मुद्दामून पॉन, त्याला गॅम्बिट म्हणतात. बरीच लोक मी बघितली की 2-2 वर्ष चेस खेळतात पण त्यांना गॅम्बिट. मी एकदा असा प्लेअर बरोबर खेळत होतो आणि असं मी पॉन दिलं तो म्हणतो उगीच मारायला दिलं काय मला. त्यांना गॅम्बिट हा प्रकार माहीतच नसतो. हे दोन्ही प्लेअर आहे ते चांगले टॉप रेटेड आहे. एक 2706 आणि एक 2641 आहे. आता हे गॅम्बिट बऱ्याच वेळा डिक्लाइन केलं जातं पण ॲक्सेप्ट पण केलं जातं. ॲक्सेप्ट करणं म्हणजे याला मारणं, डिक्लाइन करणं म्हणजे याचा विचार न करता दुसरं काहीतरी खेळणं. उदाहरणार्थ नाईट F6ला खेळणं म्हणजे ते डिक्लाइन म्हणजे नाकारलं, आणि स्वीकारलं तर याने स्वीकारलं. E4 हा खेळला. आता E4 म्हणजे ठीक आहे, नेहमीची चाल आहे, पुस्तकातली चाल आहे, पण महत्त्वाचं याच्यामुळे काय करतं की बिशप जो आहे तो बिशप F5ला येण्यापासून त्याला अडथळा निर्माण होतो. किंवा इव्हन G4 हे अगदी कॉमन बिशपचे येऊन बसायची जागा आहे ती पण अडवली जाते, कारण ही क्वीन डायरेक्ट या G4ला आले. पुढे आपण नाईट वर घेतला की हा बिशप G4ला आणतो अर्थात. C5 मुळे आता थोडं त्याने क्वीनला थोडं वाट करून दिली, रस्ता. हे डायगोनलचे 4 स्क्वेअर क्वीनसाठी काळ्या उपलब्ध झाले फिरायसाठी. आणि मग ही क्वीन कदाचित A5 वर येऊन इथे चेक पण देऊ शकते. आणि हे पॉन पांढऱ्या पानाने काळं पॉन मारलं तर तो तेच करेल की क्वीन A5ला आणेल चेक आणि मग हे पॉन मारून टाकेल. अशी एक मूव असू शकते. D5 आणल्यामुळे तर एकतर काय केलं की हे पॉन मारायचं वाचवलं, आणि दुसरं आहे बिशपने आता थ्रेट आहे. थ्रेट क्रिएट करणं हे एक महत्त्वाचं चेसमधलं काम आहे. इथे त्याने कुठली थ्रेट क्रिएट केली की बिशपने हे पॉन मारलं जात आहे. तर याने नाईट F6 खेळला, म्हणजे त्या थ्रेडकडे काय लक्षच दिलं नाही त्याने. ह्याने दुसरी थ्रेड दिली की हे पॉन मरतंय नाईटमुळे. हा E4चा पॉन हा नाईट मारू शकतोय आणि E4चं आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यामुळे याने नाईट C3 पहिला खेळला, त्या E4ला सपोर्ट केला. B5 खेळून त्याने या पॉनला सपोर्ट आणला. आणि याचा पोझिशनल ॲडव्हान्टेज बघा की बिशपला इकडचे 2 स्क्वेअर अजून मोकळे झाले. बिशप या डायगोनलवर लहान आणि इकडच्या मोठ्या डायगोनलवर, एवढ्या डायगोनलवर तो कंट्रोल करून आहे. ॲक्टिव्ह झाला बिशप खूप. बिशप F4 या नाईटवर अटॅक त्याने केलाय. आणि दुसरं असं की
जर E5 ला खेळायची इच्छा असेल तर त्या E5 ला तो गार्ड करेल. बिशप C6 याने आता हे बी पॉन काय राहतं की टेलिंग पॉन राहतं, म्हणजे चेन धरली तर त्याचं टोकाचं पॉन त्याच्यावर लवकर हल्ला होऊ शकतो. तर बिशपने आणून या पॉनला सपोर्ट देऊन ठेवला B5 ला. नाईट F3. नाईट F3 मध्ये मुळे आता ह्याला E5 खेळायला अवघड झालं काळ्याला. तो जरी E6 जरी खेळला तरी याने मारलं तर थोडं कठीण राहील, कारण क्वीन समोरासमोर येतात. क्वीन एक्सचेंज होण्याची शक्यता आहे आणि मग खेळाचा फार पचकावून जातो. पण याने B4 खेळून नाईटला थ्रेट दिली. बिशप क्रॉस B8 त्याने मारून टाकला नाईट. आणि त्यामुळे त्याला काय झालं की क्वीन त्याला A4 ला आणायला संधी मिळाली. क्वीन A4 ला तो नाईट होता, तो मध्ये बसला असता, राजाला चेक दिला असता, तो नाईट C6 किंवा D7 वर बसला असता. तो नाईटच मारून टाकल्यामुळे आता त्याने जर चेक दिला, हा नाईट आहे दुसरा, हा येऊ शकेल. पण एक इथे थ्रेट आहे एक चेकची. चेक कुठून कुठून लागतात हे नेहमी बघितलं पाहिजे. बिशप क्रॉस B क्रॉस E3 नाईट मारून टाकला त्याने. क्वीन आणून त्याने चेकच दिला. पण या चेकमध्ये महत्वाचं आहे की हा बिशप आणि फोर्क झालेले आहेत आता. म्हणजे राजाचा चेक काढायला गेला की हा बिशप गेला. तर त्याने सोल्युशन काढलं, त्याला क्वीनच मध्ये घातली, दुसरं काय इलाजच नाही त्याच्यामध्ये. क्वीन मध्ये घातल्यानंतर मारून टाकलं. आता हे मारल्यानंतर याने C क्रॉस B2 केलं. इथे थ्रेट निर्माण झाले की या हत्तीला मारलं तर सरळ त्याची क्वीन होते, राजाला चेक लागतोय. त्यामुळे इथं काहीतरी पांढऱ्याला करायची गरज आहे. हत्ती त्याच्या खाली आणला. त्याने रुकने ते क्वीन मारून टाकले. आता या परिस्थितीत काळा खेळाडू आहे तो 2 पॉनने प्लस आहे. नाईट E5 त्याने खेळला की क्वीनला थ्रेट द्यावे म्हणून, पण ती अतिशय चुकीची मूव झाली. त्याला इथे पॉन मिळत होतं, ते पॉन घ्यायला पाहिजे होतं त्याने. तर नाईट E5 ला घेतला त्याने. आणि ह्याला आता क्वीनला थ्रेट आहे, क्वीन हलवायला पाहिजे. त्याने क्वीन हलवली B7 ला आणि ती चूक झाली महत्वाची की इथे मेट इन 8चं पोझिशन तयार झाली. आपल्याला ते मेट इन 8 कॅल्क्युलेट करता येणार नाही, पण ही मेट इन 8ची सिच्युएशन तयार झाली इथे. याच्याऐवजी त्याने क्वीन C7 ला घ्यायला पाहिजे होती. आपण इथे होतो, जो हिरवा बाण दाखवला आहे तिथे Q7 ला घ्यायला पाहिजे होती. क्वीन A4 आणि चेक, नाईट D7 इत्यादी त्या चाली झाल्या असत्या. आता इथे त्याची चूक झाली. रुक क्रॉस याने B2 केलं. बघा, एकदम डायनॅमिक चाल, कॅल्क्युलेटर चाल, हुशार चाल. काय करणार ब्लॅक इथे आता काही करू शकत नाही. बघा, जर याने क्वीन क्रॉस A6 केलं, क्वीन मारून टाकली, तर रुक B8 चेक, क्वीन C8, रुक क्रॉस C8 आणि चेकमेट. या घोड्याचा आता त्याला उपयोग झाला. मगाशी आपण म्हटले घोडा खेळायला चांगली चाल नव्हती, पण त्याच्या मनात हेच होतं. हा बॅक रँक मेटच आहे, म्हणजे मागच्या रँकवर झालेला मेट. आणि मगाशी आपण बघितलं की त्याने क्वीन मारली. दुसरा अल्टरनेटिव्ह होता की हा रुक मारायचा. हा जर रुक मारला
क्वीन C6ला आहे ते चेक लागतो. राजा D8ला जाण्याशिवाय दुसरा काही इलाज नाही. आणि नाईट क्रॉस F7 केलं की हा मेटच होतो. फोर्क होतो किंग आणि नाईटमध्ये रूकमध्ये, पण हा चेकमेट झाला बघा. हा हे 3 स्क्वेअर आहेत, चेक दिला नाईटनी आणि उरलेले राजाला जाण्यासारखे 4 स्क्वेअर आहेत ते क्वीनने अडवले. तर अशा तऱ्हेने एक सुंदर मेटिंग पॅटर्न आपण बघितला. बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया बघत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.